आता या असेंब्लीन घेतले परतो काय परत ना स्टार एलक्यू वानी ताजे पयलीं स्टार एलक्यू वानी जो आशिल्लो तो आज जशें बाब विजयान आनी आमच्या लिडर ऑपरेशनान म्हणला इट वॉज व्हेरी क्लियरली आस्क्ड अबाउट द कोलगेट कोल ब्लॉकाचो विषय विजयानाने हांवें म्हाका दिसता जवळ 3 महिने ट्वीट केल्ले पयलीं की दिस इज अनदर कोलगेट स्कॅम की ज्या तरेन तांणी व्यवस्था तयार केल्ली आनी आमकां म्हायती मेळिल्ली इट वॉज क्लियरली नॉट एज पर द रुल्स ऑफ बिझनेस. आज हो प्रश्न महत्वाचो आशिल्लो कित्याक ह्याच बीजेपी सरकारान पार्लमेंटान 2012 इतलो रकस तयार केल्लो कोलगेट स्कॅम म्हणून तो नेक्स्ट कोलगेट स्कॅम गोंयचें नांव वाट लागचें न्हय म्हणून वी वर वॉन्टिंग टू एन्श्युअर दॅट अकाउंटेबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी इज मेंटेन. रिप्लाय दितकर एखादी फर्स्ट टाइम असो जालो आसतलो आमचे सिनियर बाब राणे सांगतले तांचे होल 50 वर्सां टेन्युअर आनी इज इन हिज 50th year whether any question which has been replied by the government in advance is asked for postponement of the date of answering the supplementaries. आज प्रश्न 2 आशिल्ले कोल ब्लॉक दिला आयडीसीक. इफ जीआयडीसी is a independent government undertaking, it is a corporation. No government can supersede and impose things in the corporation which is an independent corporation. GIDC स्वतः जेन्ना ब्लॉक तांकां 31 ऑक्टोबर 2019 दिला they have gone ahead and started तांकां गव्हर्नमेंटान मॉनिटरिंग कमिटी मागली स्क्रीनिंग कमिटी मागली गव्हर्नमेंटान तांकां फेब्रुवारी पर्यंत एप्रुवलूय दिले. तांणी प्रेझेंटेशन घेवपाक कन्सल्टंट जाय सांगलो KPMG SBI कॅपिटल आणि एक तिसरी प्राइस वॉटरकूपर हे 3 जाणांनी अप्लाय केले. हे फेब्रुवारी महिन्यान एप्रिलाक गेले सरकाराकडे जून महिन्यान गेले एप्रिल सरकाराकडे जून जुलैच्यान फायल पेंडिंग सरकाराकडे उरली. एक दीस मुख्यमंत्री PPP सेलांतल्यान जीआयडीसीच्या लोकांक आपयले आणि सांगले की मॅटर ऑफ अर्जन्सी म्हणून आणि वी विल टेक इट अंडर PPP सेल. आता आमच्या जीआयडीसीनी घणसाबैल भरले जाल्यार म्हाका खबर ना हाऊ कॅन जीआयडीसी अलाव समबडी PPP इज अ सेल ऑफ द फायनान्स डिपार्टमेंट. आमचे एक्स CM आशिल्ले ते सांगतले if it is a part of a finance department how can they impose their directions on GIDC which is a private corporation. It's a company. It's a company by itself. So if it is a company how can they impose and decide on behalf of GIDC. That itself is wrong. दुसरे GFR जो कोट केला GFR आणि प्रॉपरायटरी ना फ्रॉम GFR केन्ना वापरतात सिंगल सोर्स एक स्पेशलाइज्ड आयटम्स खंयचे सर्जिकल आयटम एक स्पेशलाइज्ड असता ते वापरतात ते आणि खंयच्याच कंपनीचे मेळना म्हणून ते वापरतात दॅट कॅन बी अंडर GFR. This GFR 194 has been misquoted. जेन्ना तुमकां इतलो टाइम आशिल्लो 1.5 वर्स तुम्ही राहिला आणि तुम्ही थंय सांगता की इट इज अ मॅटर ऑफ अर्जन्सी. व्हॉट इज अर्जन्सी? अर्जन्सी इज द डिले विच इज कॉज्ड बाय युअर ओन टू डिसाइड हू इट इज. विजयान म्हणून अशें ऑलरेडी तुम्ही डिसाइड केला कोणाक दिवपाचो तो दिवपाक कोण कन्सल्टंट जाय तो कन्सल्टंट घेतला. हो AXKY नो MSMC म्हणजे मध्य प्रदेश ऑलरेडी मायनिंग स्टेट कॉर्पोरेशनान ऑलरेडी तेजे लिंक आसा. मध्य प्रदेशान जो कोल ब्लॉक भायर सरतलो जो गोंयाक अलॉट जाला तातून तो ऑलरेडी फिक्सिंग खंय केला हातून फाटल्या फाटी एक्सपोज जाला. CBIन ताका ग्रील केल्लो सुनील हायटेक कंपनी म्हणून CBIन ग्रील केल्लो 2015 इन द अर्लियर कोल गेट वेअर महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन वॉज इन्वॉल्व्ड आणि तातूंत हो एक AXKYNO हो आशिल्लो. CBIचो प्रश्न आशिल्लो की ह्या सुनील हायटेकाक कसो मेळ्ळो काय म्हणून. दुर्दैवान 2006 ही कंपनी फॉर्म झाल्या AXKYNO आणि 2007 इट इज सेट टू बी अ कोल माइन एक्सपर्ट इन कन्सल्टन्सी म्हणून कन्सल्टन्सी फॉर कोल माइन्स 1 वर्सांचो एक्सपर्ट होता. आता तेन्नाच्यान आतापर्यंत he comes here and he is given a nomination basis. So प्रश्न कितें पडटा GIDC जो प्रोसिजर फॉलो करताली ती तो बंद केलो अर्जन्सीचो. हेच्यान तुम्ही नॉमिनेशन बेसिसाचेर घेतले आनी PPP सेल अंडर सायटिंग सेक्शन युअर रूल 194 तो GFR हांगा बसना आसतना तुम्ही पास केलो PPP कोण आसा मुख्यमंत्री आसा अशोक कुमार आसा जो सेक्रेटरी PPP सेक्रेटरी टू CM आणि सेक्रेटरी इंडस्ट्रीज आणि तिसरो शानबाग आसा हू इज ऑल्सो डायरेक्टर सिव्हिल एव्हिएशन डायरेक्टर हियर. हातून असो कोण एक्सपर्ट जालो ते GIDC कडेन आशिल्ले ते तांणी यूज केले वापरपाक. ताजे खातीर क्लियर इट्स अ क्लियर कट एक्सपोजर ऑफ अ प्रपोज स्कॅम which will come out today or tomorrow by appointing AXKYNO as a consultant. तांणी नोव्हेंबरान तो कन्सल्टंट अपॉइंट केला जशें विजयान सांगला. नोव्हेंबरांतल्यान 15 दिसां भितर ताका अवॉर्ड जावंक लेटर आमकां माहिती मेळिल्ल्या प्रमाणे आज पर्यंत लेटर सुद्दां दिवना. सो GFR 194 केल्लो अर्जन्सी दाखयल्ली जाल्यार डिसेंबरान लेटर सुद्दां वचपाक जाय आशिल्लें. आज पर्यंत लेटर वचूना म्हणून GIDCन काम करूना.
आणि बेस्ट म्हणल्यार after the cabinet approval they have bulldozed this whole thing by taking a cabinet approval for appointing AXKY through a PPP cell and approving him he is a consultant for this coal block. illegal cabinet. It is a illegality which has started from a cabinet meeting आणि 28 ऑक्टोबराक जी कॅबिनेट जाता तातून 26 नोव्हेंबराक GIDC ची मीटिंग मिनिट्स भायर सरता आणि तातून GIDC चे बोर्ड म्हणटा की दे वॉन्टेड टू नो वाय दीस फर्म्स KPMG, SBI, Capital Market and PricewaterhouseCoopers Private Limited had shown their interest. Why only AXKY and Capital Services was selected? ताज्या मागीर बोर्ड फक्त इन्फॉर्म करता. The whole procedure has been wrong. The whole way of appointing has been wrong. And the whole intent of this government is to appoint the same fellow who looks to be doing highway projects in the state, who is connected very close to the chief minister of Madhya Pradesh. And हांगा सध्या हो सरकार सेंटरचे आयकता क्लियर दिसटी पडटा. म्हादयचे सेंटर, मोलेचे सेंटर आणि कोल ब्लॉकाचे सेंटर त्या सेंटरान ऑलरेडी सांगला जो कोल ब्लॉक आम्ही अलॉट केला तो ह्या मनशाक दिवपाचो आणि ताच्या खातीर हो कन्सल्टंट घालपाचो. They have messed up with the procedures. If corrections are not done, I think we will want to approach to legal courts and ensure that Goa does not suffer. गोंया भरपूर स्कॅम जावन आयले आणि कोल गेट घेवपाची व्यवस्था सरकाराची गोंयकारांचेर ना. ताज्या खातीर इफ गव्हर्नमेंट डज नॉट ब्लॅकलिस्ट दीस कन्सल्टंट असेंब्लीन हो आमकां उलोवंक दिवना, ब्लॅकलिस्ट समज करना आनी हो प्रोसेस स्क्रॅप करना जाल्यार whatever legal way is there, I think we will discuss and ensure that a legal way is there to ensure that government tries to prove its accountability there at least. तुम्ही अवजार म्हणताले पळय मिनिस्टर मिटिंगेक तेच सेम स्टेअरिंग कमिटी स्टेअरिंग कमिटीन सीएम अशोक कुमार जो सेक्रेटरी ताका आसा, सीएम आसा, सेक्रेटरी इंडस्ट्रीज आणि सेक्रेटरी पीपीपी सेल आणि तिसरो शानबाग हू इज डायरेक्टर पीपीपी. सो मिनिस्टर ऑफ इंडस्ट्रीज इज नॉट इवन टेकन इन टू कॉन्फिडन्स. he has to answer the exam. So I am pretty sure ताका आज खबर नाशिल्लें की कितें रिप्लाय करपाचें. एखादी एक शिल्पकार आसतलो भितर बशिल्लो जाणें सांगला आसतलें की आन्सर दिवं नाका म्हणून, ताज्या खातीर ही रिप्लाय कट जाली. सिमिलर टू अवर म्हाजो क्वेश्चन. आता शुक्रार लास्ट वीक मरे आमी कोविडाचेर कॉलिंग अटेन्शन घेतलें. सरकारान सांगलें रिस्ट्रिक्शन्स आमी घेतात. वी विल एन्श्योर SOPs आर देर. सेक्शन 144 करता. आमकां आयकुपाक बरें आसलें की सरकार गोइंग टू एक्ट इमिजिएटली. तुम्ही सगळ्यांनी हो विकेंड पळयलो गोंया, पणजे पळयलो विकेंड, बीच बेल्डार विकेंड पळयलो. Then he say the chief minister is on record saying that it is not for private areas. Section 144. I really don't understand what he's trying to say. So what is section 144 which is specified by the collectors and issued is very clear. ताज्या मागीर you are having tailor-made section 144. कझिनोच्या भायर ऑफशोर कझिनोच्या भायर कितें गर्दी जात्रा चालू आशिल्ली सगळ्या गोंयकारांनी आनी पणजेकारांनी पळयल्लें आसा, आमी पळयल्ली आसा. एक पुलीस थंय नाशिल्लो. खंय गेले पुलीस? सादे समज आमकां उदक ना, एज्युकेशन आमी करपाक लागले, 100 पुलिसांची बंदोबस्त दवरिल्ले आसता. CZMPक 200 पुलीस दवरिल्ले आसता. रवींद्र भवनाच्या भायर 500 पुलीस दवरिल्ले. पूण हे जेन्ना चालू आसा रिस्ट्रिक्शन्स जे इश्यू केल्यात ते सांबाळपाक खंयच ना. सो वेर इज गव्हर्नन्स? सो वॉट यू आर गिविंग इन द फ्लोर ऑफ द हाऊस ऑफ द चीफ मिनिस्टर इज नॉट कॅरीड डाऊन बाय ओन पीपल, शोज दॅट मिस गव्हर्नन्स इज पीक आणि फेल्युअर ऑफ द एडमिनिस्ट्रेशन टू कंट्रोल. सो फाल्यां आर वी इन अ फेज ऑफ गोईंग बॅक फॉर अ लॉकडाऊन और यू वॉन्ट अस टू गो फॉर अ लॉकडाऊन? म्हणजे गोंयकार आमी खायत आसात, आमी घेत आसात आणि बाकीचे लोक हांगा आमकां त्रासान घालतात आणि आमी त्रास भोगतात. आय थिंक दिस इज अ व्हेरी सिरियस कन्सर्न दॅट असेंब्लीज विच आर देर नीड टू बी टेकन सिरियसली बाय द गव्हर्नमेंट इन पॉवर.